फायनली गाईज आता झालेलं आहे एक नवीन आपल्या रश्यास तयार आणि तुम्हाला दाखवा. हे बघा साडी लावली आणि याच्या पलीक. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर गाईज आत्ता वाजले 11 आणि मी रानात आलो बरं का, म्हणजे आत्ता एवढ्याच चालू बरं का, जस्ट बरं का. पावसाचं वातावरण झालंय गाईज, किती हिरवगार झाले आणि हे बघा आभाळ. गाईज आज दादा पण नाही आलेला, मी एकलाच आहे. हे बघा मी एकला असलो का गुरु इतकी निवांत चरत येतं, कुठंच जात नाही तर. कारण की मला काय अशी मोबाईल बघायची सवय नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्यापाशीच उभा असतोय. आणि दादा इकडं बसणार तिकडं बसणार, त्याच्यामुळं गुरं पळत येतं, नेडवून करत येतं. मी असलं नाही करीत. बघा आता कशी निवांत चरत येत का नाही. हाय का कुठं जायचं टेन्शन का काही किती भरले तो. हे बघा किती भरलेत आमची गुरं गाईज. यांना आता आंघोळ घालावं लागन. हे बघा ह्या पाडीने वर जाऊन द्यायचं चरत नंतर तिकडं जायचं निवांत, काहीच टेन्शन नाही. गुरं हालं करीत नाही तर काहीच नाही. पण एक होतं, व्हिडिओ जर काढायचं म्हटलं तर फक्त रानातलाच निघतो, बाकीचा निघतच नाही. त्या या का कसं कुत्र्या मागच, कुत्र्याची याची जोडी बघा. त्याची आई राहिली मागं तिकडं आणि कुत्र्या संग आली. हाय का काही आईची काही टेन्शन आहे का काय नुसतं उड्या आणतं. चला मी आता गुर्रा इथं खाली आणतो आणि तिथं वर आपल्या जागा जाऊन बसवतो, रोजच्या जागा जाऊन. त्या कशी इकडं वर आहे, दिसली का? चल इकडे ते तो करडू इथं आलं, ये इकडं. ते आलं वर नुसतं पळत, काहीच नाही. हे खाली उतर, इथून कुठून हे इथून खाली उतरत होतं. उतर खाली. तो बाईयो आता मी तुम्हाला दाखवतो पाऊस कसा आहे बरं का. इथं गुरं आणल्यावर म्हणजे कसं काही करावाच आम्ही का नाही असं तुम्ही सांगा बरं का. तर बुरबुर तर येते ह्या घर का. पॅन्ट नाही घातलेली, फक्त रेनकोटचं शर्टच घातलंय ह्या गुरं इथं. इकडं तुम्हाला पाऊस दिसतोय, काहीच नाही. बघ गाव हे नेमकी काय चाललंय पावसाचं. एकाच मिनिटाचा नाही 30 सेकंदाचा असा भात साप काही दोघ नाही हो. पॅन्ट ओली करून ठेवली. हे नेमकी काय हे बघा पॅन्ट ओली केली. नेमकी काय चाललंय पावसाचं. मोबाईल आम्ही ठेवायचा कुठं आता. हे मोर गेलं, आवाज येत असेल. हा आला लगी. मग नेमकी मोबाईल आम्ही बघायचा रानात आल्यावर का नाही पावसाचं काय चाललंय काहीच तुम्हाला समजत आहे घ्यायचं काही. बघा गुरं ते मोर आपण त्यांच्या मागं लईच अवघड केली आहे पावसाने. आणि रोज एवढीची भुरभुर ह्या का नुसती दगड ओली करायची, माणसाला बसता नाही आलं पाहिजे, काहीच नाही. बघा एक कुठं लाज दगड नाही. इकडं तो बघा असं निळझार पांढरं शिपीत आभाळ झाले. बघा हे अन्याय चाललाय, अन्याय किंवा अति प्रकारचा अन्याय चालला. अतिक्रमण चाललेलं इथं गेला. आता वाजत नाही वाजणार. 30 सेकंद झाली का वाजणार नाही, बंद होणार वाजायचं. दगड्या कवले करायचे ना आपण चालायचं नुसतं गुराय माग. गवत असं दायवार झाले का होणार, संपला खेळ. खंडोबा लगेच तयार. तर फायनली काय आता गोठ्यावाल्यावर का, आणि गोठ्यावाल्याला तुम्हाला सांगू का काय माझ्याबरोबर स्कॅम झालाय. हे गवत होतं का बाहेर आम्ही ठेवीत असत ना, ते मम्मीने त्यांनी ठेवलं होतं. ह्या का किती सांडलं इकडं त्या कोपऱ्यात. आणि यांचे दावे बाहेर असतात. मला वाटलं की आतमध्ये उभा राहिले असताना, पण ते गवत यांनी खाऊन तेवढंच ठेवलं. बघा गवतामुळं कशा बघत येतात
कितीच खाली सांडले. मी बाहेर बसलो दमा दावे सोडीत, यांनी तो रोज अर्धा केलं. बघा काहीच नाही, मोकार येऊन करते तो. आता जलीत बांधून झाले तर आता आपण घरी जाऊ, हातपाय धुवू, बघू पुढं काय होतंय काय नाही. तर चला. ही कशी बाम नावने उभा राहिली. वर उभा राहिली, खाली पाय बरेच आहेत म्हणून. आणि ते पलीकडलं बघा काहीच. चल चल, इथं मला आपली पिशी येऊ दे गोंगते ते रेनकोटाची. चल चला काहीच आता आपण घरी जाऊत. हे बघा डबर. तर काहीच आता हातपाय धुवून झाले बरं का आपण कुठं न बाहेर मग कुठून आले हातपाय धुतोच ना. तसं हातात मी दिवसभर रानात आले म्हणून आता हातपाय धुतले तिथं. हो का, इकडं ड्रमात पाणी होतं तेव्हा त्याचे कपडे काढायचे, तर कपडे तशीच येतं. काही तुमच्यासाठी एक सरप्राईज, तुमच्यासाठीच नाही मला सरप्राईज भेटले. तुम्हाला दाखवू का? तुम्हाला बसावं लागेल. तुम्ही घरात बघा किती चेंज झालाय. मी कशामुळे झालाय ते तुम्ही अंदाज लागला सांगा का. हे बघा पहिले कसं होतं आणि आता बघा. पहिलं कपाट असं होतं आणि आता बघा ती जागा मोकळी झाली. कायसाठी मोकळी केली तुम्हाला माहिती का? सांगतो दामा. आधी तोंड पुशी तुम्ही. तर काही तुमच्यासाठी सरप्राईज होतं की इथं बनणार आहे. आपला रानातला स्टुडिओ तर मोडला होता वठारला, आणि आता मी इथं बनणार आहे माझा स्टुडिओमध्ये सेटअप. आपलं काहीच नाही, एक खुर्ची आणि एक टेबल एवढ्या ह्याच्यात मांडणार आहे. इथून असा आडवा पाडदान ते लावणार आहे आणि इथं बनणार आहे बघा ह्या जागेवर. त्यासाठी जागा मोकळी केली. कपाटन ते होतं ना ती सगळं सारखी गेले बरं काहीच. ह्या इकडं किती कुचले आतमध्ये, फार वर बिताडा पोहत नेलं. आणि ह्या का आता एवढी जागा मोकळी, ती फक्त माझ्यासाठी एवढी मोकळी जागा. इथून अशी एवढी बघा. इथं होईन का नाही तयार तुम्ही सांगा बरं का. असं इथं एक असा होईन ना एवढ्याच्यात. मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो कसा होणार आहे कसा नाही. आज सध्या तर फक्त जागा मोकळी केलेली गाईज, अजून व्हायचं आहे आपला फक्त एवढंच झालंय. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यासाठी काही ना काही करू. म्हणजे टेबल ते खुर्चीसाठी टेबल, इथं पडदा लावावा लागणार आहे. आणि नंतर अजून काय काय होतंय का तिथून पुढं बघतच राहा. आता फक्त एवढंच झालंय, बघ काहीच नाही, एवढंच आहे. पांड्या काय झाले? गाईस पहिल्यांदाच आमच्या घरी आज मांजर आली, याच्या आधी येतच नसती, त्याच्यामुळे याचा जीव बघा कसं झालाय. लगेच जाणार तिकडे त्याच्यासाठी होता. तेव्हा काय आता आपण, मी तर काही चहा पित नाही, तर बसूत आणि आपण जेवण करून घेऊ पण झोपूत. लगेच झोपायचं लगेच नाही. मी याचं बघतो काही नियोजन होतं की नाही, तसं मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतं. तर बाय बाय गाईज. तुम्हाला जाग कशी वाटली, नीट आपला स्टुडिओ म्हणजे सेटअप होईल का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज. ये पर्दा हटा दो, जरा मुखडा दिखा दो. बघा गाईज आपला न्यू सेटअप. इथं मी बसणार, असा बसणार आणि व्हिडिओ शूट करणार. तर काही जर का तुम्हाला कशाचं पण माहिती असलं तर तुम्हाला माहिती असलं तर मला सांगा, मला माहिती असलं तर मी तुम्हाला नाही सांगणार. डन. बघा बॅकग्राऊंड एकदम खतरनाक क्लासमध्ये. समोर बघा इथं असं आहे, इकडे काही मी थोडं कागद बिगद काही लावणार असं एकदम भारी. बाहेर तिकडं गोठ्या होतं ती थोडं असं वाटायचं, पण हे
एकच नंबर. तुम्हाला आवडलं की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला पूर्ण ब्लॉग बघत राहा. म्हणजे मला रानातून आल्यावर सरप्राईज कसं भेटलंय का ते तुम्हाला खतरनाक मध्ये असं समजून येईल. बाकी फक्त इथं गरम होतंय त्यामुळे गरमत येईल. टेबल फॅन लावायचा.